Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. शिवसेना पक्ष चिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणी आज पुन्हा सुनावणी. ठाकरेंचा सेनेचा युक्तिवाद आज संपणार. त्यानंतर शिंदेंचे वकील युक्तिवाद करणार. धनुष्यबाण चिन्ह गोठवा किंवा आम्हाला द्या, ठाकरेंच्या शिवसेनेची सुप्रीम कोर्टात मोठी मागणी. शिवसेना पक्ष ठाकरेंचाच, शिंदेंनी पक्ष आणि चिन्हाचा फायदा करून घेतला, सिब्बल यांचा घणाघात. लोकशाहीत बहुमताला महत्व, ठाकरेंचे वकील सिब्बल वारंवार तेच मुद्दे मांडतायत. शिवसेना सुनावणीवरती उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजकीयदृष्ट्या संपलेत. 6 ते 8 महिन्यानंतर मोदी पंतप्रधान राहणार नाहीत. काँग्रेसच्या बैठकीमध्ये राहुल गांधींचं मोठं वक्तव्य. जेनझींपर्यंत पोहोचण्यासाठी मोदी सरकारचा एक दिवस एक विद्यापीठ उपक्रम. सरकारमधील एक केंद्रीय मंत्री दररोज एका विद्यापीठाला भेट देणार. तरुणांसोबत संवाद साधत त्यांच्या समस्यांवर चर्चा करणार. धाराशिवच्या कळंब नगर परिषदेत मवियाला धक्का. ठाकरेंचे 9 आणि काँग्रेसचा 1 नगरसेवक भाजपात प्रवेश करणार. कळंब नगर परिषदेतील सत्तेची समीकरणं बदलणार. आमदार गोपीचंद पडळकरांविरोधात महायुतीतील नेतेच आक्रमक. पडळकरांनी जतच्या कामाबाबतचा, विकास कामाबाबतच्या घोषणांची पूर्तता केलेली नाही. राष्ट्रवादीचे नेते तमनगौडा रवी पाटील यांचा आरोप. पडळकरांच्या राजीनाम्याचीही मागणी. 29 तारखेला अंतरवालीतून उपोषण करणार. प्रश्न निकाली निघाला नाही तर मुंबईला जाणार. मनोज जरांगेंचा थेट इशारा. फडणवीस आणि शिंदेंमुळे उपोषणाची वेळ आली आहे. मराठा आरक्षणावरून जरांगे पाटील आक्रमक. मराठी रिक्षा टॅक्सी चालकांवर आजपासून कारवाई. 3 महिन्यानंतरही मराठी न आल्यास परवाना कायमचा रद्द करणार. कुणाचीही मगरुरी खपवून घेणार नाही. प्रताप सरनाईकांचा थेट इशारा. नागपुरात आदिवासी विद्यार्थ्यांचा 8 दिवसांपासून ठिय्या. वसतिगृह प्रवेशाची 26 वर्ष वयाची मर्यादा हटवण्याची मागणी. आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयाबाहेर विद्यार्थ्यांचा मुक्काम. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.